समाजामध्ये आपण अशा काही घटना बघतो किंवा अशा काही घटना ऐकतो की आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की या ठिकाणी कोण कोणाचा विश्वासघात करली किंवा कोणावर विश्वास ठेवावा हीच गोष्ट कळत नाही. कोण आपला आहे आणि कोण परका आहे हे सुद्धा आपल्याला सांगता यायचं नाही. अशा पद्धतीची एक सत्य घटना आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे अकोल्याला. अकोला या ठिकाणचं खडकी आहे, त्या ठिकाणची म्हाडाची वसाहत आहे. आता या भागामध्ये आकाश इंदोरे नावाचा एक तरुण राहतोय. आता याचं लग्न दिव्या नावाच्या एका तरुणीबरोबर ती झालेली आहे आणि यांना 2 मुली आहेत. म्हणजे एक मुलगी आहे 1.5 वर्षाची आणि दुसरी मुलगी आहे 4 वर्षाची. आणि आकाश यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आणि घरामध्ये त्यांच्या आई म्हणजे आकाश यांच्या आई, त्यांचं नाव आहे सविताबाई, या होत्या. म्हणजे अशा पद्धतीनं आकाश यांच्या पत्नी दिव्या आणि त्यांच्या 2 मुली आणि त्यांची आई सविताबाई, अशा पद्धतीने हा सगळा परिवार आहे. आता या परिवाराचा आकाश जो आहे तो एकमेव आधार आहे. पण त्या आकाशचं त्या संसारावरती लक्ष नाही आहे. आकाशला दारूचं व्यसन लागलेलं आहे, चुकीचे नाद लागलेले आहेत, चुकीचे मित्र आहेत आणि त्यांच्या नादानं हे सगळे विषय चाललेत आणि याच्यामुळे घरामध्ये वादंग निर्माण होत आहेत आणि त्यामुळे ती आई जी आहे सविताबाई या वैतागलेल्या आहेत. आता होतं काय माहिती आहे का, घर जे आहे ते स्त्री आणि पुरुष या दोघांच्या सहकार्यानंच चालत असतं. आता याच्यामध्ये 2 लहान मुली आहेत, 2 महिला आहेत आणि पुरुष जो आहे तो एकमेव आहे आणि त्याचं मात्र घराकडे दुर्लक्ष आहे. आणि यामुळे मग सविताबाई ज्या आहेत त्यांनी त्यांची धाकटी बहीण त्या मांजरी चातारी, हे जे गाव आहे मांजरे चातारी, तर त्या भागामध्ये राहणाऱ्या कविता मांजरे, तर यांना ह्या गोष्टी बोलून दाखवल्या की असं असं आहे, घरामध्ये आधार नाही आहे. आणि यावेळेस मग आपल्या धाकट्या बहिणीचा मुलगा, त्याचं नाव आहे अजय, याला त्यांनी आपल्या घरी आणलं. आता हा जो अजय आहे तो त्याच्या पद्धतीनं नोकरी करायचा, तो परिवाराकडे सुद्धा लक्ष द्यायचा आणि या सगळ्या गोष्टीला आता 2 वर्ष झालेली आहेत. 2 वर्षापासून अजय या परिवाराकडे राहतो आहे. पण आकाशचं दारू पिणं एका बाजूला वाढत होतं आणि अजय मात्र त्यांच्या घराकडे लक्ष देत होता. आणि याच्यामध्ये आकाश इतका त्या व्यसनाच्या आहारी गेला की त्या आकाशची तब्येत बिघडायला लागलेली आहे, तब्येत खालावत चाललेली होती आणि याच्यामध्येच आकाश आजारी पडलेला आहे. आणि दारूमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती सुद्धा कमी झालेली होती आणि काही दिवसापूर्वी आकाशला रक्ताची उलटी झालेली होती, अशी पण माहिती त्यांच्या घरच्यांनी म्हणजे पत्नीनं वगैरे दिलेली होती. तर तारीख आहे 20 नोव्हेंबर 2022. आता या दिवशी अचानकपणे आकाशला त्रास व्हायला लागला आणि यामुळे त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि आकाश यांचा मृत्यू झालेला आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे सगळं खदान पोलिसांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे. पोलिसांनी त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि घरच्यांकडून माहिती घेतली. अकस्मात मृत्यू अशा पद्धतीनं या ठिकाणी नोंद झालेली आहे, बॉडी नातेवाईकांना देण्यात आलेली आहे. आता हा मृत्यू झालेला आहे, अचानक मृत्यू झालेला आहे, ही गोष्ट सगळीकडे पसरलेली आहे. पै पाहुणे, आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि यामध्ये मग अंत्यसंस्कार झालेला आहे. आता या घरातला एकमेव करता माणूस होता तो या ठिकाणी अनंतामध्ये विलीन झालेला आहे. आता मृत्यू झाला, त्यानंतर मयत झाली, त्याच्यानंतर जे विधी असतात तर ते सगळे विधी या ठिकाणी पार पडायला लागलेत. दशक्रिया विधी, त्यानंतर 13 म्हणजे त्या भागात जे विधी असतील ते विधी या ठिकाणी पार पाडत होते. हे सगळं सोपस्कार पार पाडत असताना नातेवाईक आणि आजूबाजूचे जे लोक किंवा मित्रमंडळी होती यांच्या मनामध्ये मात्र शंका निर्माण होत होती. कारण आकाश यांचा मृत्यू अचानकपणे कसा होऊ शकतो. आता घरचे सांगत होते की आकाश हे पाय घसरून पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू कसा होऊ शकतो. आणि नंतर या पत्नीनं सांगितलं किंवा घरच्यांनी सांगितलं की त्याला हार्ट अटॅकचा झटका आला होता आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. पण या गोष्टीवरती कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आता या पाठीमागे नक्कीच घातपात असला पाहिजे असं नातेवाईकांना वाटत होतं आणि त्यामुळे काही नातेवाईकांनी पोलिसांबरोबर संपर्क साधलेला होता. आता तसं पाहिलं तर ही जी बॉडी आहे ती बॉडी म्हणजे आता तिची राख झालेली होती, अंत्यसंस्कार झालेले होते, त्यामुळे कोणताही पुरावा नव्हता. मग या घटनेमध्ये पोलीस तपास कसा काय करू शकणार. पण पोलीस या सगळ्यांमध्ये 2 पावलं पुढं होती, कारण त्यांनी अगोदरच बॉडीचं पोस्टमॉर्टम करून घेतलेलं होतं आणि त्यानंतरच बॉडी नातेवाईकांना देण्यात आली होती. आणि सरकारी दवाखान्यामध्ये त्या गोष्टी, शासकीय दवाखान्यामध्ये त्या गोष्टी अगोदरच केलेल्या होत्या आणि रिपोर्ट फक्त अजून यायचे बाकी होते. पण मृत्यूच्या 20-25 दिवसानंतर हा जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट मिळालेला होता आणि याच्यामध्ये असं समजलं होतं की श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झालेला आहे, म्हणजे गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे. आता मयत आकाश याचा मावस भाऊ प्रमोद बगाडे यांनी मग
पोलिसांमध्ये, खदान पोलिसांमध्ये खुनाची तक्रार वगैरे दाखल केलेली आहे. आणि यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिचा मावस दीर म्हणजे मयताचा मावस भाऊ अजय या दोघांना ताब्यात घेतलं. आता वास्तविक पाहता अंत्यविधी झालेला होता, सगळी काही राग झालेली आहे, सगळ्या घटना झालेल्या आहेत आणि जवळजवळ या घटनेला 25 दिवस झालेले आहेत. यामुळे आपल्याला कोणी पकडू शकणार नाही किंवा आपण केलेलं कृत्य हे कधीही उघड होणार नाही असं या संशयितांना वाटत होतं. पण पोलिसांनी हे नंतर सगळं उघड केलं. आता ही घटना नक्की काय होती बघा आणि ही कशी घडली होती. तर आकाश आणि त्याचा परिवार आहे, म्हणजे पत्नी आहे, मुली आहे, आई आहे. पण आकाशला दारूचं व्यसन आहे आणि घराकडे लक्ष नाही आहे. त्यामुळे आकाशचा मावस भाऊ अजय याला त्या आईनं घरी आणलेला आहे आणि 2 वर्षापासून तो या ठिकाणी राहतोय. आता हा जो अजय स्वतः नोकरी करायचा आणि घराकडे लक्ष द्यायचा, मावशीला मदत करायचा, त्यानंतर त्याच्या चुलत वहिनीला मदत करायचा आणि त्या छोट्या मुलींनासुद्धा मदत करायचा आणि या सगळ्यांची तो काळजी घ्यायचा. आणि याच्या उलट आकाश मात्र घराकडे दुर्लक्ष करत होता आणि यामुळे ते आकाशची पत्नी जी आहे दिव्या हिचं आणि मावस दीर अजय या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण व्हायला लागलेली होती. आता घरामध्ये पती सासू ही मंडळी होती, पण या मंडळींना संशय येणार नाही अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण चालू झालेलं होतं. आता सुरुवातीपासूनच यांच्यामध्ये हे अनैतिक संबंध जे आहेत ते संबंध चालू झाले आणि पुढं काही काळाने पतीला याची कुणकुण लागायला लागलेली होती आणि परिवार आणि नातेवाईक यांनासुद्धा या गोष्टी समजायला लागल्या होत्या. त्यांच्यामध्ये सुद्धा कुजबूज सुरू झाली होती या दोघांच्या अनैतिक संबंधाबद्दल. आता या दोघांना या सगळ्या प्रकरणामध्ये अजय म्हणजे पती जो आहे तो अडसर वाटायला लागलेला होता आणि त्याचं दारू पिऊन येणं, त्याचं त्रास देणं, त्याचं मारहाण करणं आणि त्याच्यामध्ये मग या दोघांमध्ये पण अडथळा निर्माण होणं, या गोष्टी यांना म्हणजे अडसर होत होता. आणि त्याच्यामुळे आकाशला यातनं बाजूला करायचं असा प्लॅन यांनी करायला सुरुवात केली होती. तारीख आहे 20 नोव्हेंबर 2022. दुपारच्या वेळी आकाश जो आहे तो दारू पिऊन घरी आलेला होता. आता घरामध्ये पत्नी दिव्या होती आणि अजय होता. आता त्यानंतर पती आणि पत्नीचं म्हणजे वाद झाला किंवा त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं होतं. आता यावेळेस घरामध्ये पार अगदी हे प्रकरण मारामारीपर्यंत गेलं आणि एका बाजूला पती आणि दुसऱ्या बाजूला पत्नी आणि त्या पत्नीचा प्रियकर उर्फ तिचा मावस दीर या दोघांनी मिळून त्या पतीला मारायला सुरुवात केली होती आणि त्या दोघांनी इतकी मारहाण केली की तो अर्धमेला झालेला आहे आणि त्यानंतर त्याचा गळा दाबला आणि त्याची हत्या करण्यात आली. आता हत्या झाल्यानंतर समोर त्या आकाशचं प्रेत पडलेलं आहे, मृतदेह पडलेला आहे, तो मरण पावलेला आहे आणि आता काय करायचं यांना सुचत नाही आहे. आणि यावेळेस मग यांनी पुन्हा प्लॅन केला, याला दवाखान्यामध्ये न्यायचं, पाय घसरून पडला आहे असं त्यांना सांगायचं आणि त्याच्यानंतर मग नैसर्गिक मृत्यू अशा पद्धतीची नोंद होईल. आणि हा सगळा प्लॅन करून मग त्याने शासकीय दवाखान्यामध्ये गेले, आकाशला त्या ठिकाणी दाखल केलं, डॉक्टरांनी तपासलं, मयत घोषित केलं आणि नंतर मग यांनी गडबडीमध्ये अंत्यसंस्कार वगैरे करून टाकलेला होता. म्हणजे पाहुण्यारावळ्यांना बोलवलं आणि अंत्यसंस्कार करून घेतला. पण नातेवाईक जे होते त्यांच्या मनामध्ये शंका होती आणि मग त्या नातेवाईकांनी फॉलोअप घेतलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा जे पोस्टमॉर्टम केलेलं होतं त्या पोस्टमॉर्टमच्या आधारे मग पोलीस यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि पत्नी दिव्या हिच्या हाताला म्हणजे आता संशयास्पद काही गोष्टी अशा होत्या की ती जी पत्नी आहे त्या पत्नीच्या हाताला चावल्याची जखम होती. आता ती जखम का झाली होती, कशी झाली होती. दुसरी गोष्ट, अजय जो आहे त्याच्या चेहऱ्यावरती ओरबडल्याच्या खुणा होत्या. मग त्यासुद्धा ओरबडल्याच्या खुणा म्हणजे हे सगळं त्याला मारत असताना तो चावला किंवा त्यानं ओरबाडलेलं होतं अशा पद्धतीनं. आणि आकाश जो आहे, जो मयत आहे, त्याच्या शरीरावरती सुद्धा जखम होती. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट की या दोघांचे अनैतिक संबंध होते हे अनेक जणांना त्याची कुणकुण होते आणि त्यामुळे मग या दोघांच्याबद्दलचा संशय वाढला आणि मग ते पोस्टमॉर्टमचा अहवाल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे हा सगळा भांडाफोड झालेला आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ते मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता याबद्दलचा अधिक तपास चाललेला आहे आणि कुठलीही गोष्ट म्हणजे मी आत्तापर्यंत तुम्हाला ज्या स्टोरी सांगितल्या, जी माहिती सांगितली, ज्या घटना सांगितल्या त्या प्रत्येक घटनेमध्ये म्हणजे ती अंतिम घटना कधीच नसते, कोणतीच गोष्ट अंतिम नसते म्हणजे ह्या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये. कारण त्याच्यामध्ये नवीन नवीन पुरावे येत असतात किंवा त्याच्यामध्ये काही भविष्यकाळात कधी पण त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी सांगतो की काही नवीन माहिती, वेगळी माहिती सुद्धा समोर येऊ शकते. पण काय होतं, आमच्यापर्यंत जी माहिती आली तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण ह्याच्यामध्ये जी मंडळी त्या बाजूला असतात, जी मंडळी त्या भागामध्ये असतात, तर त्या मंडळींना ह्याच्याबद्दलची अधिक माहिती असू शकते, वेगळी माहिती असू शकते आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला जर काय अशी माहिती असेल तर ती सुद्धा मला जरूर कळवा. आता या प्रकरणामध्ये आईचा एकुलता एक मुलगा या ठिकाणी मरण पावलेला आहे. त्यानंतर त्याच्या 2 मुली आहेत, त्या मुलींचा जो आधार होता तो आधार या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर तिची सून जी आहे ती जेलमध्ये गेलेली आहे आणि
तिच्या दोन्ही नाती अनाथ झालेले आहेत. आता या वयामध्ये त्या लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी जी आहे ती त्या आईवरती आलेली आहे. आणि ज्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं, घरामध्ये मनामध्ये जागा दिली, ज्याला आपलं मानलेलं होतं, त्याच अजयनं हे सगळं घडवलेलं होतं आणि हा परिवार उद्ध्वस्त केलेला होता. आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय घ्यायचा? एक वाक्य कायम लक्षात ठेवा, घरातील कर्त्या पुरुषानं जर घरात लक्ष दिलं नाही तर बाहेरचे पुरुष याचा गैरफायदा घेतात. लक्षात घ्या, घरातल्या पुरुषानं जर घराकडे लक्ष दिलं नाही तर बाहेरची व्यक्ती याचा गैरफायदा घेते आणि याच्यामधून अघटित घटना घडू शकतात. त्यामुळे आपण या बाबतीत सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला व्यसन हवं आहे की आपला संसार हवा आहे, आपल्याला दारू हवी आहे की आपल्याला आपली बायको, मुलं, आई वडील हवी आहेत, याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि जर त्या गोष्टी आपण जर आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केलं आणि जर व्यसनामध्ये बुडून गेलो तर मात्र तो संसारसुद्धा त्या व्यसनामध्ये बुडायला वेळ लागत नाही. आणि ही चूक जर पाठीमागं कोणी करत असेल तर इथून पुढं तरी ती होता कामा नये, ही गोष्टही लक्षात घ्या. तिसरी गोष्ट, प्रत्येक वेळी चूक दुसऱ्याचीच असते असं नाही, तर आपण आपलंसुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये जो गुन्हेगार आहे त्याचा तर वाटा आहेच, पण जो पीडित आहे त्याने सुद्धा आत्मपरीक्षण करणं आणि याच्यातनं मार्ग काढणं. कारण जे वाद परिवारामध्ये होतात, जे भांडणं परिवारामध्ये होतात, त्याच्यामध्ये ते काय एकमेकांचे शत्रू नसतात, पण काहीतरी कोणाचं तरी काहीतरी चुकत असतं आणि त्याचा परिणाम हा प्रचंड भयंकर आणि मोठा होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं, आपल्या चुका असतील त्या सुधारणं आणि आपला परिवार, आपला संसार कसा सुखाचा होईल याचा विचार करणं, या गोष्टी झाल्या पाहिजेत. आता याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.